भुकणाऱ्यांनी भुकत जावा, मला काहीच फरक पडत नाही. किती पण ते म्हणतात नाही, कुत्र्याला किती बिस्किट टाकलं ते तरी प्रामाणिक राहतं, तसा माणूस असतो. ठीक आहे. तर माणसाला किती आपण प्रामाणिकपणे बोललं ना, तो गद्दारच निघतो. बाकी मला काहीच म्हणायचं नाही. हाय हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. पहिली माझी ओळख मोनिका दरगुडे होती, आता मोनिका हिंगे आहे. आणि मोनिका दरगुडे हे कायमस्वरूपी नाव तर राहणारचे, त्यामुळे विशेष नाही आहे. किती सोमीने आई घातली न तिकडं, किती झक मारले, किती बाया धरल्या ना, तरी आपलं नाव काही कोणताही बादशाह चेंज करू शकत नाही आहे. हे तर कोर्टालाही माहिती आहे, मला माहिती आहे, चौकीला माहिती आहे, आजूबाजूंच्यांना पण माहिती आहे. पण एक दलिंदर भुकणारी येतं, भाव 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 करतं आणि पळून जातं. अशी त्या कुत्र्याची परा. तर एक कुत्र मित्र नसून एक माणूसच आहे, पण जनावरात रूपांतर आहे. मला वाटते कुत्रं तरी ना, किती त्याला एखादी बाकर टाकली प्रेमाने, ते प्रेमाने जवळ येतं घर मालकाच्या. आणि एखाद्या माणसाला ना किती पण आपण प्रेमाने बोललो, किती पण केलं तरी त्याच्या गांडीत दमच नसतो की गद्दारपणा करायचाच असतो त्याला. तर हा गद्दारपणा नमका कोण कोणते कुत्रं करते का जनावर करते का माणूस करते तेच समजणं असं झाली. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मी मोनिका हिंगे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज जो ब्लॉग आहे तो एखाद्या कुत्रं, मांजर, एक भिकारी, एक माणूस, एक जनावर याच्यातले एक अवतार म्हणजे राक्षसाचा, त्या राक्षसाविषयीच आपण या यूट्यूब चॅनलमध्ये बोलणार आहे. तर तो राक्षस म्हणजे असं किती येतात आपल्या यूट्यूब चॅनलला, किती छान छान कमेंट करतात बरं सगळी. हां, तर एक कुत्रं म्हणजे एक राक्षस असतो ना भिकारी, तो काय म्हणतो आहे, फोटो टाकलं म्हणजे आता या लीडर झाल्या. अरे फोटो टाकलं नाही, फोटो यायला पण नशीब लागतं बॅनरला, हे लक्षात ठेव कुत्रिया. तू या आईचा असेल तर तुला कळण ह्या गोष्टी. तुला बहीण असेल ना स्वतःची, तुझ्या आईने काढलेली, तर त्या बहिणीला कळण आणि तुला कळण की काय असतं काय नाही. मी पण कोणाची तरी बहीण आहे, आई आहे, बायको हे ध्यानात ठेव दलिंद्रिया. तू कोण आहे, अविनाशी का सोमे, मला काहीच फरक पडत नाही. एखादा दलिंद्र येतं, एखादा नाचका कांदा असून त्या नाचका कांद्यातला तूही उत्तर या, कळलं का भिकाऱ्या. तर असाच एक दलिंद्र आहे अविनाश म्हणून आपल्या आय डीला. मी त्याची कमेंट डिलीट केलेली नाही आहे. त्याने आपल्या एका बॅनरला कमेंट केलेली आहे, फोटो टाकला म्हणजे आता या लीडर झाल्या. इथे कमेंट दिसते का नाही मला नाही सांगता येत, कारण लाईट जास्त असल्यामुळं. तर तो म्हणतो लीडर झाल्या. लीडर नाही झाले बा, मी आज समाजात नाव कमवले, समाजात आहे मी आणि इज्जत आहे मला. तसं भिकाऱ्या तुला काय इज्जत आहे रे, तुला नक्की मला वाटते तुझ्या आईपाशी 10 जण येऊन झोपून गेलेली सध्या अविनाश, ते होतो असलं दलिंदर पैदा झालेला आहे, कळलं का उत्तर्या. तर अक्षय भाऊंनी कमेंट दिली ती काय रे सोम्या, तर भाऊ तो सोम्याचे, त्यामुळे विषयच नाही आहे. तर संगीता कोकारे ताई काय म्हणतात, मोनिका कशी आहे, मी खूप छान आहे ताई, सुखी जीवनामध्ये एक दलिंदर सोडलं म्हणून खुश आहे, हॅप्पी आहे आणि काहीच नाही. बाकी बोलण्याचं काही नाही. तुमच्यासारखे लोक मला एवढे छान मिळालेत तर मला काहीच वाटत नाही असं दलिंद्रांचं. असंच तुम्ही पण मला प्रेम देत जा. तर अक्षय भाऊंचा मेसेज काय, मोनिका ताई कसं झाला मग देवाजींचं शाही सोहळा, खूप छान झाला भाऊ, खरंच लाजवेल अशी गोष्ट होती. खूप छान झाला. आणि अविनाश दलिंदर आहे ना, त्याला नसं हॅ करायचं भिकाऱ्याला. संगीताताईंनी परत कमेंट केली ती कशी आहेस मोनिकाताई, मी खूप छान आहे संगीताताई, तुमचं जे भरभरून प्रेम मिळते ना त्याच्यातच मी खूप, तेच पाहिजे मला, पैसा नको आहे. मी माणसं खूप कमवल्यात, उद्या वाईट वेळ आली ना माणसं शिव उभी राहते ना आपल्यासाठी. खूप माणसं कमवल्यात, पैसा जीवनामध्ये नाही, आज येतो उद्या नाही पैसा. परत कमेंट काय करते मोनिका, जेवण झालं का. हो संगीताताई माझं जेवण झाले. आणि तुम्हाला खरंच माझी संग बोलायचं असेल तरी यूट्यूबला जास्त बोलता येत नाही, कारण कसे प्रत्येक व्हिडिओ एक कमेंट, मला व्हिडिओ बनवायचा असतो तर प्रत्येक व्हिडिओला मी कमेंट उत्तर द्यायला मला टाईम पण भेटतं, कारण 2 मुलं हे सांभाळायचं म्हणजे सोपं नाही आहे, घरातलं उरकून मुलांचं बघायला लागतं मला. त्यामुळं तर तुम्हाला माझी संग खरंच बोलायचं असेल तर तुम्ही माझा जीव 0606 ही इन्स्टाची आय डी माझी, आय डीला मला नक्की तुम्ही कमेंट करा, मी नक्की तुमच्या संग बोलेन. परत अजून एक कमेंट होती आपल्याला,
गाव कुठलं ताई? तर आमीन आमीन शेख हे भाऊ म्हणते ते गाव कुठले, तर त्याच्या उत्तर अक्षय भाऊजींनी तर दिलेलंच आहे. पण मी पण सांगते, मी तशी मूळची मंचर अवसरीची आहे, पण माझा जन्म वाघोलीतला आहे. आम्ही वाघोलीला राहिलं आहे. आणि माझं सासर म्हणजे मी ज्या गाई बन्यासंग उत्तरासंग लग्न केलं ते म्हणजे माझं सासर चिंचोशी शेखरपूरच्या इथलं. अक्षय भाऊंनी कमेंट केली, काळजी घे गा, आई वडिलांची मोनिकाताई मदत करू लाग. हो, काळजी मी नाही घेत, ती माझी घेतात. मी नाही घेत त्यांची काळजी, ती माझी काळजी घेतात. हा एवढं अशाच आहे, अशा क्वचितच फालतू आहे, बाकी काही नाही. कमेंट आपल्याला कोणाची येत पण नाही आहे. कमेंट आले तरी खूप छान कमेंट येतात, त्याचंही काही घाण आन्सर येत नाही आहे. आणि परत विश्वास भाऊंनी विचारलं होतं, मोनिताई मी महाराजांना ओळखतो, आमची मावस बहीण तिथे राहते. खूप छान आहे खरंच, नक्की तुम्ही भेट द्या एकदा. पाण्याच्या टाकीजवळ, वारजी मावडी पाण्याच्या टाकीजवळच खूप छान ते मंदिर आहे कालिके मातेचं. नक्की सगळी आवर्जून जा, खरंच बघण्यासारखं आहे. हो, आणि थिटेभाऊमध्ये वांजळे, यस, त्या महाराजांचं नाव पण वांजळे, खूप छान आहे खरंच. अक्षय भाऊ तृप्ती देसाईताई आहे ना, त्या मोनिकाताई समस्ये काय? हो, उलट एक मला एक असा आदर वाटतो की मी त्यांना ओळख द्यायची तर त्यांनीच मला आवाज दिला. मला म्हणलं हा इकडे ये. म्हणलं मी काय होत आहे बोला ना. मला म्हणलं जो तुझा आवाज येतो मी खूप वेळा ऐकलेला आहे. म्हणलं कुठं हो? म्हणलं यूट्यूबला आहे का तू? म्हणलं हो आहे. म्हणलं मला कॉल कर, मी सगळं तुझं काम करते, मला फक्त एक कॉल कर. पण नाही, मला आहे ना काय असेल ते कायद्याने लढते मी, कायद्याने केस चालू आहे आपली, त्यामुळं काही नाही. आणि काही दिवस मी ती केस पण बंद करणार आहे. मला नाही इंटरेस्ट राहिला कोर्ट कचे. ठीक आहे, चालले तसं चालले. जवळ देव साथ देईन तेव्हा आपण एन्जॉय करायचा. दिवस देव म्हणून ना की बाई तुझं आयुष्य संपलं आहे तेव्हा आपलं आयुष्य संपवायचं. आता नाही केस बीचच्या नादी लागायचं. तर असं एक होतं. आणि पण भंगारांना काय म्हणतात ना, त्यांची लायकी नसती म्हणून ती गाणं कमेंट करतात आपल्याला. दोघी जिंकून आणत आहे ट्रॉफी. नाही, आम्ही हारलो आहे भाऊ. त्यांनी खूप छान कमेंट केली, मोनिकाताई क्रिकेट चांगले खेळलात तुम्ही आणि तुमची टीम क्रिकेट ट्रॉफी जिंकून आणत आहे ट्रॉफी. नाही, आम्ही हारलो आहे, ट्रॉफी दुसऱ्याला मिळाली. आणि विषय असा आहे की 71,000चं बक्षीस ते पण दुसऱ्याला मिळालं, आम्हाला नाही मिळालं. आम्ही पहिल्यांदाच बॅट हातात घेतली. आम्ही कधी लाईफमध्ये बॅट धरलीच नव्हती हातात. तर मराठा फौजी म्हणून इथून पाठीमागच्या मॅच तुम्हाला थँक्यू भाऊ, तुमच्या सपोर्ट म्हणूनच होते. बहीण कोणाची ना, आता शेवटी तुमची बहिणी मी म्हणल्यावर. तर अजून दुसरे एक कमेंट वाचूया आपण. हे झालं, सगळ्यांना उत्तर दिलेत मी असं मला वाटतं. आणि फालतू कमेंट आपल्या एकही येत नाही. बघ ते अविनाश भिकाऱ्याचीच कमेंट येते, बाकी कोणाचीच कमेंट नाही. स्वातीताई काय म्हणतात ते, किती सोन्यासारखी मुलं आहेत. हिंदवी खूप गोड आहे, तुमची बहीण नाही दाखवली. हिंदवी खूप गोड आहे, तिला सगळेच जीव लावतात ताई, कारण ती आजारी असते म्हणून. आणि माझी बहीण नाही दाखवली, तर माझ्या बहिणीला इंटरेस्ट नाही असत तिची आय डी बघायची असते. तिच्या आय डी जाऊन बघा तुम्ही, खूप छान छान व्हिडिओ असतात तिचे. परत बाबूडॉन महाराष्ट्र राज्यतेमध्ये तुमचे एक मागं आलेले बड्डे खूप छान. तर त्या एक भाऊंची एक कमेंट खूप छान असायच्या, पण ते कुठं गायब होतात काय माहिती. एकदा कमेंट करताना परत गायबच होतं ते. विठू भाऊंचं म्हणणं काय आहे की आपण जे कर्म करतो ते आपल्याला भोगावेच लागते. आपण आपल्या कर्माचे सुखदुःख भोगत असतो. दुनियेचे कोणत्याही कोपऱ्यात जा केलेले कर्म भोगावंच लागतं. मग ते देवदानव असो, कोणी असो, कचडून सुटलेलं नाही. बरोबर आहे भाऊ, ज्याची कर्माची फळं भरलेली त्यांना इथंच फेडायच्यात. त्यामुळं देवदूत पण काहीच करत नाही, हे खरं आहे. मला खूप आवडलं आहे. परत कर्म का सिद्धांत, कर भला आहे तो हो भला. हो, खरं आपलं भलं होणार आहे, पण थोडा वेळ लागेल, एवढंच होईल, बाकी काहीच नाही आहे. लहान मुलं आहे तोपर्यंत सगळं काही करू शकतो म्हणून नाही. माझा पण शब्द स्पष्ट क्लिअर आहे तुम्हाला ताई. हो, खरंच आहे अक्षय भाऊ, तुम्ही खरंच खूप छान मला सपोर्ट करताय सगळेजण मिळून. जेवढे आणि इंस्टाला यूट्यूबला माझे आहेत सगळेजण फॅन, सगळे खरंच मला खूप छान सपोर्ट करतात ते.
आणि खरंच मला खूप आवडतं की मी यूट्यूब चालू केलं, पण मला त्याच्यात असलं भंगार कोणीच भेटलेलं नाही आहे. एक भेटलं, बाकी कोणीच भेटलं नाही. खरंच खूप छान सपोर्ट. मी खरंच सगळ्यांची मनापासून ऋणी राहीन. तर क नमिता पाटील ताई काय म्हणतात, ते काळजी करू नको, स्वामी आई पाठीशी कर्माची बळी तर भोगायच लागते. हो, त्याला तर भोगायलाच लावणार आहे मी, त्याला नाही अशी सुट्टी देणार आता. ओम भाऊ काय म्हणतात, हे स्वामी नसतात पाठीशी, स्वामी त्याच्या लोकांचं चांगलं करतं. विद्या चांगले सारखं बाईचं माझं सोबत पण नसंच आहे, नवऱ्याचं आणि त्या बाईचं एक मध्ये असं सुद्धा आपल्यासोबत कोण नसतो. हो, ते खरे, आपलं नवरा असून पण आपल्यासोबत नसतो, तेवढं खरे ताई. परफेक्ट बोलले तुम्ही. मला खरंच तुमचा शब्द आवडला. तेव्हा सांगते, म्हणतात ना, नवरा हा उशिखाला ढसणारा साप आहे, त्यामुळे त्या सापापासून सगळ्यांनी सावध राहा, नाही तो कधी ढसन सांगता येत नाही. अशा निस्मान शहरांना कसे काय मिळतात समजत नाही. खूप सारे बेसिक उद्ध्वस्त झालेले आहे. हो, खूप उद्ध्वस्त झाले आहेत, पण हे लोकांना कळत नाही. लोकांना वाटतं आमचं नाव किती फौजी नाव वापरते, पण घरं किती उद्ध्वस्त झाले हे कळत नाही. हर्षमाने काय म्हणते, तू लग्न करताना त्याचा इन्क्वायरी करायला पाहिजे होती ताई. पोरी जॉब पाहून लग्न करतात, मुलांचं करिअर पण पाहावं. नाही, मी नाही बरं का, पण माझ्या पाहुण्यातल्या असल्यामुळे ना मी लग्नाला तयार झाले. आणि माझ्या माझ्या मावस मामीच्या भावाच्या पोराचं पोरग हे, तेव्हा आम्ही इन्क्वायरी केली नाही. तेव्हा आपल्याला वाटलं घरातलं चला चांगलं असं. मोनिका त्या बाईच्या घरी जाऊन चांगलं तमाशा कर, तिला चांगलं जोडून काढ. हो, ते होणार आहे विश्वास भाऊ, ते लवकर. निलिशा सासने मी घरात जाऊन हाणणार आहे, कारण आपल्या का प्रूफ आहे. ती आज नवऱ्याला घेऊन राहते, सोपी गोष्ट नाही. तिला तर हाणणार आहे, पण अजून वेळ आहे. तो दिवस यायचा आहे तिचा अजून दिवस भरलेला नाही. तो काय फायदा. मला सगळी म्हणतात कायद्यात कर. कायदा काय नाही, कायदा काही करत नाही आहे. कायदा आपण हातात घ्यायचा आता. इथं मागं आपण कायद्याची आणि चाललेली, बाकी काहीच नाही झालेलं. चला मग, हा ब्लॉग खूप मोठा होतो आहे. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आपल्याला सगळ्यांनी असा सपोर्ट करा, सगळ्यांनी फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करा. आणि जे आपले नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तुमचा एक शेअर, एक लाईक, एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मला लवकरच 10,000 सबस्क्राईब करायचे आहेत, तेव्हा सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि अविनाश, तू किती भुकला ना, मला काहीच फरक नाही. एकच नाच का कांदा येतो तू, आणि तुला मी ब्लॉक करत नाही आहे, तू पण बघतो आहे. मी तुला ब्लॉकच करत नाही, का नाही कर. एक नाच का कांदा पाहिजे कमेंट करायला, कारण मग मज्जा तर येत नाही ना. असेच वाईट कमेंट करत अविनाश. मी तुझी खरंच छान एक ताई बनेन. एक तुला एक बहीण असेल ना, ती बहीण पण कुठंतरी अशी झक मारेन, तेव्हा करून भेवड्या. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.